हॅलो, आज आहे संडे आणि संडे स्पेशलमध्ये आज मी काय बनवत आहे चला तुम्हाला दाखवते. हे आहे टरबूज. पहिले हे आता लेकरांना खाऊ घालते आणि मी पण थोडंसं टेस्ट करते. तुम्ही आज संडेला काय बनवलं? मी आणली होती छोटीशी ही माशी, याला म्हणतात कटारण्या, आणि थोडेसे प्रॉन्स. आता सध्या आम्ही दोघंच आहोत तर आम्हाला थोडं थोडंच लागतं, तर थोडं थोडंच घेऊन आलो बाजारातून. आणि याला हे असं कट करतात. कट करून मधातलं जे याच्यातली घाण असते ते काढून घ्यायचं, म्हणजे हे नीट साफ होतात. आणि याला स्वच्छ धुवून घ्यायचं. आणि याला 2 कट मारून घेतलेत मी. सगळ्यांना 2-2 कट मारून घेतले 2 वेळेस. आणि तसंच मी फिश पण साफ करून घेतली आहे. फिश साफ बाजारातूनच करून देतात. फक्त याला घरी आल्यानंतर साफ पाण्याने आणि आतनं थोडंसं काही घाण असेल तर ते बघून घ्यायचं आणि नीट साफ करून घ्यायचं. खाताना ते मग जो कडूसरपणा असतो तो लागत नाही. आणि मी याला थोडंसं मॅरिनेट करते. मॅरिनेट म्हणजे याला काही नाही जास्त, थोडंसं हळद, तिखट आणि मीठ, दुसरं तर काही नाही लावणार. बस एवढंच लावून मी याला थोडा वेळ बाजूला ठेवून देईल. आणि झालं, बस एवढंच. तुम्ही कोणती पद्धत वापरता ते मला नक्की सांगा. आणि माझी पद्धत कशी वाटली ते पण मला नक्की सांगा. माझी लहान मुलगी खाते सगळंच जवळपास नॉनव्हेज, पण माझी मोठी मुलगी जी आहे ती अजिबात खात नाही. तर तिच्यासाठी मला दुसरं काहीतरी बनवावंच लागते. इथे मी कांदा फोडणीला म्हणजे मसाल्यामध्ये भाजून घेईल. मसाला पण काही जास्त मसाला वापरत नाही, फक्त कांदा आणि खोबरं आणि थोडंसं तीळ घेईल. हे भाजून घेईल छान आणि नंतर याचा पेस्ट करेल. आणि सोबत टमॅटो, अद्रक आणि लसणचा पेस्ट मी जास्त करून एकत्रच वाटते. आणि कोथिंबीर, ह्यांचा सगळं एकत्र पेस्ट केला की छान फ्लेवर येतो. तर तुम्ही कसं वापरतात? माझी तर ही पद्धत आहे बघा. सोबतीला 2 मिरच्या टाकल्यात. याला ग्राइंड करून आता बघा ही फोडणी दिली आहे मी. ही फोडणी दिली आहे, याच्यामध्ये आपला सुका मसाला पण टाकला आहे. चिकनचा थोडासा मसाला आणि किचन किंग मसाला पण असतो आपला एव्हरेस्टचा, तो टाकला आहे थोडासा. आणि हे मसाल्यामध्ये असं छान मसाला भाजल्यानंतर हे असं टाकून घ्यायचं प्रॉन्स. आणि याला आपोआप पाणी सुटतं बरं का, ह्याच्यात जास्त पाण्याची गरज नसते. तर याला थोडं झाकत ठेवायचं. आणि इकडे आरू म्हणते की मला पराठा बनवून दे, मी हे खाणार नाही.